हा चला बोला. जय गुरुदेव सर. जय गुरु. सुख आणि मुक्तीच्या बाबत गुरुदेव सांगत असताना म्हणतायत की झोपेमध्ये खूप आनंद सुख आहे, पण हे सुख जर अनुभवायचं असेल तर आपण झोपेशिवाय पण अनुभवू शकतो, मौन मध्ये राहून सुद्धा. आणि सगळे व्यवहार करत असताना सुद्धा जर आपण चित्त ठिकाणी राहून जर व्यवहार केला तरी आपल्याला सुख तेवढंच मिळते. जेवढं झोपेमध्ये सुख प्राप्त होते तेवढं आपल्याला सदैव सुख प्राप्त होऊ शकते. आपल्याला फक्त साक्षी भावाने पाहावं लागणार आहे सगळीकडे. पण आपण जे वागतो ते सगळं मनाचा खेळ आहे. दुःख झालं की आपण म्हणतो मला झालं दुःख, आणि कृती करताना आपण ती सर्रासपणे करतो असं पण गुरुदेव सांगतायत. तर गुरुजी म्हणतायत की कृती पण तुमची नाहीये आणि दुःख पण तुमचं नाहीये, सुख पण तुमचं नाहीये. हे सगळं आहे ते एक तुम्ही साक्षी भावाने पहा, मग तुम्हाला सुख आणि आनंद मिळेल. पण आपली अवस्था कशी झालीये की एखाद्या धानमध्ये जसं तांदूळ असते, तर त्या तांदळाप्रमाणे त्याच्यावरचं फक्त आवरण काढलं की धान आहे, तसं आपल्यामध्ये सुख हे कायम आहे, पण आपण त्याच्यावर आवरण लावलेले आहेत असं मला समजले सर. जय गुरुदेव. जय गुरु. बोला. जय गुरुदेव सर. जय गुरु. गुरुदेव म्हणतात की झोपेतील सुखाचा अनुभव खूपच आहे, त्याही पेक्षा पुढे जाऊन समाधीतील जो सुख अनुभव आहे ते अधिक दृढ आहे असं म्हणतात. त्याचबरोबर आपल्यामध्ये जो अहंकार आहे, आपल्याला असणारा जो विशाल असा अनुभव आहे, तो आपला अहंकार आपला विशाल अनुभव पुढे येऊ देत नाही किंवा तादात्म्य पाहू देत नाही. घडलेली घटना आणि घडणारी घटना या दोन्ही गोष्टी आपण पाहतो, या घटनेचे आपण सगळे साक्षी असतो, परंतु या घटनेचे साक्षी असताना हे हे एक विश्व आहे असं गुरुदेव म्हणतात. सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी आपल्या मनाच्या आहेत. म्हणजे धर्म अधर्म याही गोष्टी मनाच्याच आहेत. सुख दुःख या सुद्धा मनाच्याच गोष्टी आहेत. फक्त एवढंच आहे की आपल्यामध्ये सुखाचा अनुभव हा जास्त फैलावतो आणि दुःखाचा अनुभव हा सिकुडतो, म्हणजे आकुंचित होतो असं गुरुदेव या ठिकाणी सांगतात. चला बोला. हा बोला, बाकीचे बोला. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. गुरुदेव बोलताना असं वाटत होतं की ज्ञानेश्वरी सांगायलेत. गुरुदेवांचा प्रत्येक शब्द हा ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आवरण काढण्याची जी गोष्ट आहे ती एवढी सोपी असली तरी कृतीमध्ये खूप अवघड आहे ती. तर ती थोडीशी आम्हाला समजून सांगा सर. गुरुदेव बोलताना लिहून घेऊन सांगणं सोपं आहे, पण ते कृतीमध्ये ते आवरण काढणं एवढं सोपं नाहीये. तर त्यासाठी थोडस तुम्ही त्याला स्पष्ट करून आम्हाला सांगितलं तर बरं होईल. चला अजून बोला.
गुरुदेवांनी सांगितलं विश्व म्हणजे काय. विश्व म्हणजे गतकालातल्या घटना आणि भविष्य काळात घडलेल्या घटना हे मिळून विश्व आहे. आणि पंचमहाभूतांचा व्यापलेलं असं हे विश्व आहे आणि सर्व घटनांची भूमी म्हणजे विश्व आहे. Yes. असं ते विश्व सांगितलं. चला अजून. आपण काही जय गुरुदेव. आपण असं बोल. म्हणतो हे सगळं भगवंताने केलं, हे भगवंताने घडवलं. सुख झालं तर ते हे घडलंय ते भगवंताची इच्छेने झालंय, भगवंत केलंय. मग सुख दुःख पण भगवंतच असतं. तुम्ही स्वतःवर कशाला घेता. तुम्ही स्वतःला कशाला दुःखी करता किंवा सुखी. मग सुख भोगायला तेव्हा तुम्ही आणि दुःख भोगताना मग असं कसं. तेव्हा त्याच्यात तुमचा भागच नाहीये. तो जर भगवंत घडवतोय तर ते सुख दुःख पण त्यांचंच आहे, तुमचं काहीच नाहीये. हा बोला अजून. बोला मनीषाताई, सुनीताताई बोला, आशाताई. विश्व श्व म्हणजे भूतकाळातल्या घटना किंवा भविष्य काळातल्या घटना किंवा वर्तमानातल्या म्हणजेच श्व आहे म्हणे. आता ते तुम्ही आता ताईने सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे सुख दुःख जे काय आपण स्वतःवर ओढून घेतो पण ते तुम्ही नाहीयेत. ते तुम्ही फक्त साक्षी आहात त्याचे. जे होते ते भगवंतांनी केलं. चांगलं केलं तर ते आपण केलं म्हणतात आणि काही जे वाईट झालं तर ते भगवंतावर हे करतात. ते त्यांच्यामुळे झालं, देवाने केलं हे असं सांगितलंय. अजून. बोला अजून बोला. देह तादात्म्य जोपर्यंत आहे तोपर्यंत मुक्तीचा मार्ग मोकळा नाही सर. आपलं नाव घेऊन जर कोणी शिव्या दिल्या तर आपल्याला राग येतो. म्हणजे आपण त्या नावाशी म्हणजे ठेवली या नावाशी ओढ येत उठी. आपण त्या नावाला माझं समजतो. त्याच्यामुळं जोपर्यंत देह तादात्म्य सुटत नाही तोपर्यंत मुक्तीचा मार्ग उघडत नाही. ती अवस्था प्राप्त करण्यासाठी मग जे काही करायचं आहे ते करावं लागेल. अजून बाकीचे बोला. छान आहे ना, इंटरेस्टेड आहे ना. कसं वाटतं, इंटरेस्टेड वाटतं कसं वाटतं. छान सर, एकदम छान. हो सर, खूप छान आहे. मस्त वाटलं. छान वाटतं.
ऐकायला तर छान आहे, करायचं पुढचं पुढं बघू, पण ऐकायला तर छान आहे ना. ऐकायला सांगायला छान आहे सर. हा, सांगायला पण छान आहे. व्हेरी गुड. कृती कृतीत आणणं आवडतंय. ऐकायला चांगलं, सांगणं सोपं वाटतं. सांगायला सोपं आहे तर पटपट सांगायचं ना. काही सांगत नाहीत, 2-4 जणच सांगतात, बाकीचे नुसते बसून नाहीत. सांगायचं काय त्याच्यामध्ये, कृती व्हायची तेव्हा होईल. जेवढं जमेल तेवढं सांगायला काय हरकत नाही. कसं आहे, आपण एवढा आग्रह सांगण्याचा कशामुळे करतो माहिती का, की वाणीची शुद्धता होते. जेव्हा ज्ञान आपल्या मुखातून बाहेर हो. पडते ना, तर वाणी शुद्ध होते. हं. वाणी शुद्धीसाठी आवश्यक आहे ते. गुरुदेव सांगतात की तुम्ही सदैव मुक्तच आहात, केव्हाही मुक्तच आहात, परंतु तुमचा अहंकार त्याच्या आत येतो, त्यामुळे तुम्हाला ती मुक्तीचा आनंद घेऊ शकत नाही. ते अहंकाराच्या पासून दूर झालं की सदैव तुम्ही केव्हाही मुक्तच आहात. म्हणूनच त्याला ते तांदळाचं उदाहरण दिलं ना गुरुदेवांनी. ते वरच्या टरफलाचं त्याला आवरण आहे, तसं आपल्याला अहंकाराचं आवरण आहे. जसं आत्मातून मुक्त आहे, पण मुक्त असून त्याच्यावरचे जे आवरण आहे ते आवरण काढल्यानंतर मग आपल्याला कळतं कोंडा. आतापर्यंत आपण काय बघितलं, काय काय लक्षात आलं आपल्या? हे सगळं ज्ञान जे आहे हे समजण्यासाठी आवश्यक काय आहे? हम्म? बोला बोला, काय आवश्यक आहे? योगा, ध्यान, प्राणायाम. शरीर शुद्धी आवश्यक आहे, है की नाही? म्हणून हे अष्टावक्र गीता ऐकायच्या आधी आपण साधना करून, सुदर्शन क्रिया करून मग आपण हे श्रवण करायला बसलं तर मग काही थोडं बहु आतमध्ये जायची प्रक्रिया होते, है की नाही? अन्यथा नाही होत. थोडीफार. हा, थोडीफार, है की नाही? म्हणून बरोबर सर. तमगुण आणि रजोगुणाचा थोडस कमतरता होऊन सत्वगुणाची प्राप्ती झाल्यावर सुद्धा खूप मदत होते हे ज्ञान आपल्याला पचायला. आणि पचण्याचं सत्वगुणाची प्राप्ती आपल्याला पचन होईल, एकदा मध्ये गेल्यावर पचन होईल, काहीतरी होईल, पण त्याचं मध्ये जाण्यासाठी जी पात्रता आहे ती पात्रता कोणती आहे? तर आपल्याला हे समजलं पाहिजे, ह्या ज्ञानाची इच्छा आपल्या आतमध्ये निर्माण झाली पाहिजे. त्याला आपण काय मुमुक्षत्व म्हणतो, आहे की नाही? ते मुमुक्षत्व जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत ह्या ज्ञानाला आपण स्पर्श सुद्धा नाही करू शकत. तुम्ही बघा ना, आता हेच ज्ञान जर समजा आपण चौपाटीवर किंवा मग त्याला काय म्हणतो गावाच्या वेशीवर किंवा कुठे जर आपण हे ज्ञान सांगायला लागलो तर काय होईल? कुणी ऐकणार नाही आणि कुणाच्या डोक्यात ते बसणार नाही ते, कारण त्या गावापर्यंत जाऊ शकणार नाही. कारण आता जी आपली एकाग्रता झालीये किंवा ते सगळं जे काही आहे कुठल्याच ठिकाणी राहून आपण जी तयारी दाखवली ज्ञान घेण्याची, ते खूप आवश्यक आहे. हा पहिला प्रथम भाग आहे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बाकीचं काही होत नाही, आहे की नाही? मग आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं की शरीर शुद्धी झाली, मनशुद्धी झाली, बुद्धीला सुद्धा पटलं. हे सगळ्यांच्या बुद्धीला पटलं का नाही? थंब दाखवा मला. तर सगळ्यांचे कॅमेरे बंद आहेत बाकीच्यांचे, पण ज्यांचे आहेत त्यांनी दाखवा. बुद्धीला पटलं का नाही? हो ना, सगळ्यांच्या बुद्धीला पटलं, आहे की नाही? बुद्धीला पटतंय, मनाला पटतंय,
परंतु अहंकारामुळं आतमध्ये जात नाही. आणि हे अहंकार जो आहे हा कसा आहे, तादात्म्य आहे आपल्यामध्ये. आणि ते तादात्म्य एवढ्या खोलवर रुतलेलं आहे की छान उदाहरण दिलं गुरुदेवांनी, की समजा 10 जण तिथे झोपलेले असतील तर ज्याचं नाव पुकारलेलं आहे तोच उठतो, बाकीचा उठत नाही. दुसरा उठतो का? नाही. मला काय बोलायलाच नाही, ते त्याला जाग पण येत नाही आणि तो उठत पण नाहीये. बरोबर आहे की नाही? एवढं तादात्म्य जे आहे, एवढा अहंकार आहे, तो आपल्या आतमध्ये गेलेला आहे. आणि ह्या अहंकारामुळं हे जे आता इथे सांगितलेलं जे ज्ञान आहे, काय एका वाक्यातलं, एका ओळीतलं ज्ञान आहे. ते काय सांगितलंय की तुम ये सबके साक्षी हो. आता हे सबके साक्षी हो म्हणजे उद्या सकाळपासून आपल्याला काहीच करायचं नाही, नुसतं बसून राहायचं. असं आहे का? नाही ना. नाही, असं नाहीये. पण आपण काय करतो, असं नाहीये म्हणून पुन्हा आपला अहंकार जागृत होतो आणि मग त्याच्यामध्ये मग मी स्वतःला समजायला लागतो. मी हा आहे, मी तो आहे, मी फलाना आहे, मी असा आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे की नाही. माझ्या सगळ्या पदव्या, मी करतो ते काम, हे सगळं म्हणजे मी आहे, हे सुरू होते. बरोबर आहे. प्रॅक्टिकली हे असं होत असतं, आहे की नाही. तर आतमध्ये हे जागृत झालं पाहिजे की ह्या सगळ्यांपेक्षा मी काहीतरी वेगळा आहे. हे म्हणजे मी नाहीये. ह्याच्यात मी नाहीये असं नाहीये, हे म्हणजे मी नाहीये, पण ह्याच्यामध्ये मी आहे की नाही. उद्या शरीर म्हणजे मी नाही म्हणलं तर शरीर त्यागलं तर चालतंय का? नाही. नाही. पण इथे समज कुठली आहे की शरीर म्हणजे मी नाही आहे, पण शरीरात मी आहे. हे समजलं का? हो. हे समजलं की मग आपल्यातला साक्षी भाव जो आहे तो जागृत होतो. मग आता आपल्याला ह्या विश्वामध्ये ह्या पंच महाभूतांच्या ह्याच्यातून निर्माण झालेल्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे जे काही करायचं आहे ते करावं लागेल. पण करायचं कसं? साक्षी भावानं करायचं. साक्षी भावानं करायचं म्हणजे काय करायचं की मी करतो आहे, पण केल्यानंतर मी काहीच केलं नाही. लक्षात आलं का? सूर्यासारखं. हा, जसं सूर्यासारखं. हा, करतो आहे पण मी केलं काहीच नाही. सूर्य सकाळी निघतो, कोण काय करायला त्याला काही घेणं देणार, तो त्याचं एकच काम फक्त प्रकाश देणे बस. आहे की नाही. तर ही जाणीव जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होते तेव्हा आपण साक्षी भावामध्ये जगायला शिकतो. पण हे सगळं आपल्यामध्ये उतरण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जसं सांगितलं, ध्यान, समाधी. ध्यानामध्ये, समाधीमध्ये याची अनुभूती येते, आपल्याला अनुभव येतो. प्रत्येकाला हा अनुभव आलेला आहे का नाही? मला हो. सांगा तुम्ही. हो, यस. आलेलं आहे. प्रत्येकाला हा अनुभव आलेला आहे. आणि एक कौस्तुभ, ह्याला घेर थोडं, ते बंद करायला का. प्रत्येकाला हा अनुभव आलेला आहे की नाही? मला सांगा तुम्ही, आलाय की नाही अनुभव? हो, आलाय. हा.
मग हा अनुभव जो आपल्याला आलेला आहे काही क्षणापुरता, काही मिनिटापुरता, काही वेळापुरता, तर तो अनुभव आपल्याला, ती अनुभूती आपल्याला पुढे एक्सटेंड करायची, पुढे घेऊन जायची. आणि मग आपण जेव्हा चालता बोलताना, त्याच्यानंतर कुठलं काम करत असताना, किंवा कुठे जिथे जिथे असेल, ज्या ज्या ठिकाणी आपण असेल, त्या सगळ्या ठिकाणी आपल्या आतमध्ये साक्षी भाव जागृत राहतो. आणि हा साक्षी भाव जेव्हा जागृत राहिला, म्हणजेच आपल्याला काय मिळाली? मुक्ती मिळाली. म्हणून त्यांनी काय सांगितलं आपल्याला गुरुदेवांनी, की ह्याच्यासाठी आपल्याला अशी काही कंडिशन नाहीये, हे केलं तर होईल, हे केलं तर होईल, ते केलं तर होईल, ते केलं तर, असं नाहीये. ज्या क्षणी, आता या क्षणी तुम्हाला ती अनुभूती झाली की तुम्ही मुक्त आहात. आणि जर समजा व्यवहारामध्ये वावरत असताना कधी कधी ह्याचा विसर पडला तरी काही हरकत नाही. काही क्षणापुरता विसर पडला तरी पुन्हा आपण त्या साक्षी भावामध्ये येता आलं पाहिजे आपल्याला. नाही तर काय होते माहिती का, बघा तुम्ही, आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी सगळं आयुष्य खर्च करतो, सगळा आटापिटा करतो आपण. कशासाठी? आपल्याला सिद्ध करण्यासाठी. मी हे केलंय, माझं एवढं काम आहे, है ना, एवढं मोठं मी सगळं केलेलं आहे, एवढी संपत्ती आहे, एवढा पैसा आहे, एवढ्या लोकांची सेवा केली, आतापर्यंत 10 लाख लोकांना हे दिलं, 50 लाख लोकांना ते दिलं, हे ज्ञान दिलं, ते ज्ञान दिलं. होतंय ना असं, है ना? तर ह्या सगळ्यांपासून मी वेगळा आहे, हे भाव जेव्हा आपल्यामध्ये जागृत होतो, तेव्हा आपण अहंकार जो आहे, आपलं जे तादात्म्य आहे, त्याच्या पलीकडे जातो आपण. ते तादात्म्य सुटते आपलं, आणि तादात्म्य सुटलं त्या क्षणी आपल्याला मुक्ती आहे. मग आता याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? ते सांगितलं, तांदूळाचं उदाहरण सांगितलं, वरचं टरफल काढायचं आहे की नाही. तर ते टरफल काढण्यासाठी काय करायचं, पण त्याच्याही पुढे जाऊन काय म्हणले, टरफल काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला काही करायची गरज नाही. तुम्ही फक्त एवढं जाणून घ्या की आतला जो तांदूळ आहे तो मी आहे, टरफल मी नाही आहे. आहे की नाही? आणि हे सगळं आपल्या प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरलं पाहिजे. आणि हे उतरण्यासाठी एक चांगली, माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी, की दररोजच्या दररोज, दिवसभरामध्ये दररोजच्या दररोज संध्याकाळच्या वेळेस आपल्या स्वतःला ऑब्झर्व करायचं. आपलं मन आणि बुद्धी, आहे की नाही, हे दोन जेव्हा आपण पडताळतो, त्याच्यामध्ये बघतो आपण मन कुठे चाललंय, बुद्धी कुठे चालली, तर मग पुन्हा पुन्हा परत येतो आपण आपल्या मूळ स्वभावामध्ये. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ऑब्झर्व युअर सेल्फ. स्वतःला ऑब्झर्व करायचं, आत्मपरीक्षण. ऑब्झर्व करत राहायचं दररोज. आज दिवसभरामध्ये कुठे कुठे अडकलो, कुठे कुठे हे होतं, माझा अहंकार कुठे जागृत होता, कुठे मी अहंकारात बोललो, कुठे मी कृती केली, कुठे काय काय केलं, आणि ते सगळं समर्पण करून टाकायचं. जेव्हा तुम्ही समर्पण करता तेव्हा त्याच्यातून तुम्ही मुक्त होता. म्हणूनच
ह्या ज्ञानामध्ये जगण्यासाठी आपल्याला गुरुची गरज आहे. गुरुशिवाय हे गोष्ट शक्य नाहीये, आहे की नाही? आणि त्याच्या पुढे जाऊन कसा आहे, एक तत्व अभ्यास. आता ते पुढे येईल, त्याच्याविषयी एवढं सविस्तर आजच नाही सांगणार मी. एक तत्व अभ्यास, त्याशिवाय आपला ह्या सगळ्या गोष्टी सुटत नाहीत. कारण आपण मार्केटिंग करायला खूप, त्याला काय म्हणतो आपण, परफेक्ट आहोत आपण, आहे की नाही? सगळ्या प्रकारची मार्केटिंग आपण करतो, बरोबर ना किशोर सर? सर्व प्रकारची मार्केटिंग करतो आपण. आणि ही मार्केटिंग केल्यामुळं आपल्याला जो अहंकार आहे त्याला खत पाणी मिळतंय. म्हणून आजचा संकल्प काय आहे की मी काय आहे, हे जे काही चाललेलं आहे तर तो मी नाही आहे. मी त्याच्यात आहे परंतु तो मी नाही आहे. हा साक्षी भाव आपला जागृत ठेवायचा. आणि त्यासाठी मेडिटेशन करायचं, त्यासाठी ध्यान साधन समाधी अवस्था आपल्याला जी येते, समाधी म्हणतो ना आपण, ती आपली बुद्धी जेव्हा समस्थितीमध्ये जाते तेव्हा आपल्याला हे सगळं ज्ञान होते. मग दररोजच्या दररोज आपल्या बुद्धीला समस्थितीमध्ये आणायचं, हे काम प्रॅक्टिकली करायचं. लक्षात आलं सगळ्यांच्या? समजलं? काय करायचं ते समजलं? हे करत राहिलं की मग आपण जागृत असताना, जागे असताना सुद्धा, कुठल्या कामात असताना सुद्धा सगळीकडे आपला जो साक्षी भाव आहे तो आपला सोबत राहतो आपल्या. मग कोणी काय म्हणलं तरी त्याचा फरक नाही पडत. किंवा कुणी आपली स्तुती केली म्हणून आपण खूप काय वर जात नाही. किंवा कोणी आपल्याला काही म्हणलं, वाईट शब्द वापरले तरी पण आपल्याला त्याचं दुःख नाही होत, आहे की नाही? आणि एक लक्षात ठेवायचं, हे नाही झालं, समजा कुठे मी गेलो, एखादा कोणी स्तुती म्हणली, स्तुती केली, तर ती स्तुती जेव्हा केल्यानंतर थोडस मला वाटलं किंवा मी खरंच एवढा मोठा माणूस आहे असं जेव्हा वाटलं आपल्याला, किंवा एखाद्या वेळेस कोणी काय म्हणलं तर थोडस वाईट वाटलं, तरी काही हरकत नाही. त्याच्यातून काही पुढच्या क्षणाला त्याच्यातून बाहेर यायचं. काय करायचं? पुढच्या क्षणाला त्याच्यातून बाहेर यायचं. कारण आपल्यामध्ये आता कसं सांगितलं गुरुदेवांनी की हे सगळं काय आहे, मनामध्ये आहे. हे सगळं काय सगळं हे काय, मनाचा खेळ आहे. आणि मन म्हणजे मी नाहीये. मनात मी आहे परंतु मन म्हणजे, फक्त मन म्हणजे मी नाहीये. आपली अडचण कुठं होते माहिती का? मनाशी आपलं एवढं तादात्म्य असतं, एकरूपता असते की मन म्हणजेच सर्व काही समजतो आपण, आहे की नाही? आणि आपल्याला शिकवलंय तसंच गेलेलं आहे की सर्वांचा, त्याला काय म्हणतो आपण, सगळ्यांना सर्व व्यवहार हे सगळं चालवण्यासाठी मन हे काय आहे, मुख्य आहे. इंद्र आहे, आपण त्याला काय म्हणतो, इंद्र म्हणतो. मनाला दुसरा शब्द आहे इंद्र. जो इंद्रियांचं नियंत्रण करतो तो मन आहे ना? आणि मग काय समजतो आपण, हे मन, हा जो इंद्र आहे तोच मी आहे. आणि इथे गफलत होते. समजलं का? सगळ्यांना समजलं? सुप्रियाताई, अनिल कुमारजी, सतीश वाकडे,
काय समजलं. मनीषाताई लिंगायत, भगवान सर, रेखाताई, आशाताई. समजून घ्या, अष्टावक्र गीता आपण खूप वेळा ऐकलेली आहे, पण नेमका त्याच्यातलं मर्म समजून घेऊन त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे. त्यासाठी श्रवण, मनन, चिंतन आणि मग निधिध्यास येतो. त्यासाठी ते समजणं गरजेचं आहे. अहंकार अवघड पण आहे आणि एवढा अवघड पण नाहीये. कारण शेवटी तो माझ्यातलाच आहे की नाही? माझाच आहे, दुसऱ्यांचा थोडाच आहे, तो माझाच आहे. त्याचा वापर कसा करायचा हे माझ्या हातात आहे, पण ज्ञानपूर्वक त्याचा वापर झाला पाहिजे. समजलं? कुणाला काय विचारायचं अजून? तर तादात्म्य शब्दाचा अर्थ काय हो? तादात्म्य म्हणजे एकरूपता, त्याच्याशी एक होऊन जाणं, अटॅचमेंट. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतो आपण? अटॅचमेंट. त्याच्यापासून दूर नाही होत आपण, त्याला म्हणायचं तादात्म्य. आणि जेव्हा साक्षी भावानं आपण राहतो त्यावेळेस आपल्याला ते अटॅचमेंट आहे ती सोडून द्यावी लागते. कुठल्याही गोष्टीतली असो, कुठल्याही घटनेतली असो, कुठल्याही कशाची पण का असेना, ते अटॅचमेंट. म्हणून आपल्या अध्यात्मामध्ये काय माहिती का, की वैराग्य है ना, वैराग्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. वैराग्य म्हणजे डिटॅचमेंट, तादात्म्य म्हणजे अटॅचमेंट. म्हणतो ना आपण एकरूप झालो. तर आपल्याला तादात्म्य कुणाशी आहे? कुणाशी पाहिजे? आपल्या चैतन्याशी, आपल्या चेतनेशी आपलं तादात्म्य असलं पाहिजे. इकडे अलीकड नाही. आणि त्या क्षणी मुक्तीचा अनुभव येतो. त्या क्षणी मुक्तीचा अनुभव येतो. पण तो दीर्घकाळ टिकण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. कारण अज्ञानानं सुद्धा डिटॅचमेंट होते, पण ज्ञानपूर्वक डिटॅचमेंट जेव्हा होते, ज्ञान म्हणजे समजून घेऊन, ज्ञानानं जेव्हा आपण साक्षी भाव असतो त्यावेळेस काय होते? आनंद, प्रसन्नता, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या सोबत येतात. नाही तर माझं तुझं काय देणं घेणं नाही, मी साक्षी भावाने मी काही करणार नाही, मला सगळं घरी बसल्या आणून द्या, जाग्यावर आणून द्या. मला सांगितलेलं आहे, गुरुदेवांनी सांगितलं आणि सरांनी त्याच्यावर विश्लेषण करून चांगलं सांगितलं की तुम्ही कसे आहात? साक्षी आहात. साक्षी आहात तर मी फक्त साक्षी आहे, पुढे पुढे काय घटना घडायली तर मी नुसतं बघत राहणार. असा अपभ्रंश होतो, तो बुद्धीचा भ्रंश असतो. नाही, म्हणून बुद्धीला आपल्याला हे समजावून सांगावं लागते की साक्षी भाव म्हणजे नेमकं काय आहे हे समजलं का? नसेल समजलं तर अजून आपण त्याच्यावर हे करूया. पण जोपर्यंत तुम्हाला साक्षी भाव काय आहे हे समजत नाही तोपर्यंत ह्या ज्ञानाचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करण्यासाठी तेवढी आपल्याला पात्रता नाही येत.
समजलं ना सगळ्यांना? हम्म? हो सर. वैराग्य प्राप्त झाल्यावर साक्षीभाव राहता येतो आणि तादात्म्यामध्ये साक्षीभाव जास्त प्राप्त होत नाही. आपण नाही, अटॅचमेंट तादात्म्य असेल तर साक्षीभाव नाहीच राहत, कसं राहणार? आहे की नाही? आता समजा एखाद्या आपल्या खूप जवळच्या, ज्याच्याशी आपला जवळचा सहवास आहे, त्याच्यापासून आपल्याला विरह मिळाला, विरहामध्ये गेलो आपण, आहे की नाही? जर तादात्म्य असेल तर दीर्घकाळ दुःखामध्ये राहणार आपण. आणि जर समजा तादात्म्य नसेल, आपल्यामध्ये वैराग्य असेल, तर काही काळपर्यंत आपण त्या ह्याच्यामध्ये राहतो आणि त्याच्यातून लगेच बाहेर येतो. कारण आपल्याला हे ज्ञान प्राप्त झालेलं असते की हे सगळं कसं आहे, ह्या विश्वातला हा एक भाग आहे आणि ह्या प्रत्येकाचं असं होणार आहे. है ना? विश्व म्हणल्यानंतर ते होणारच. म्हणजे प्रपंच वैराग्यामुळे म्हटलं, ज्ञान टिकते सर. हा तेच ना, प्रपंच आहे हा, तर मग प्रपंचाचा हा वैराग्यामुळे भाग आहे. वैराग्यामुळे हा बोला बोला. हॅलो सर, हा बोला. वैराग्यामुळे ज्ञान टिकत असते है ना? हा, वैराग्याशिवाय ज्ञानच नाही. तुम्हाला ज्ञान प्राप्ती जसं होईल की वैराग्य असेल तर. जसं की असं म्हणतात की वाघिणीचं दूध हे बावन कशी सोन्याच्या पात्रामध्ये टिकत असते. हा, पात्र जर तसं नसेल तर ज्ञान टिकत नाही. म्हणजे बावन कशी सोन्याच्या पात्रामध्येच वाघिणीचं दूध टिकते नाही, ते छिद्र पाडून बाहेर जाते. त्या पद्धतीचं जिथं वैराग्य नाही तिथं ज्ञान टिकत नाही. टिकत नाही म्हणल्यापेक्षा ज्ञानच नाही मिळत तुम्हाला, ती जस्ट इन्फॉर्मेशन आहे. आणि वैराग्य म्हणजे काय, प्रत्येकामध्ये नाहीये अशातली बाग नाहीये. वैराग्य हा प्रत्येकामध्ये आहे, त्याला काही कुठून बाहेरून आणायची गरज नाही आहे. फक्त तो जागृत असला पाहिजे आणि तो गुरुच्या आता वैराग्य काही काही लोकांकडे स्मशान वैराग्य आहे, काही काही लोकांकडे करपट वैराग्य आहे, काही काही लोकांकडे छान वैराग्य आहे. स्मशानभूमीत गेल्यावर काही काळापुरतं वैराग्य येते, बाबा आपलं काहीच नाही आता, थोड्या वेळापुरतं येते ते. आलं लक्षात आलं? ठीक आहे, मग भेटूया उद्याच्याला. जय गुरुदेव. प्रश्न जय काय गुरुदेव. असतील तर विचारत जा.